सार्वजनिक नवरात्रोत्सवाचा आजचा 10वा दिवस. यंदा नवरात्रामध्ये तिथीश्लेष आल्यामुळे 10 दिवसांची ही नवरात्र होते आणि उद्या देवीचं विसर्जन आहे. देवीचं आजचं रूप म्हणजे दुर्गा मातेचं रूप. महिषासूर मर्दिनी म्हणून ही देवी प्रसिद्ध आहे. महिषासुराबरोबर 9 दिवस हे युद्ध चाललं. 9 दिवस 9 रात्र हे युद्ध चाललं आणि 10व्या दिवशी देवीने महिषासुराचा मर्दन केलं, महिषासुराचा वध केला. त्याच्यामुळे या 9 रात्री नवरात्र म्हणून साजरा होतात आणि महिषासुराचं मर्दन करणारं जे रूप आहे तेच हे दुर्गा मातेचं रूप. देवीचं दर्शन घेण्यासाठी आज सकाळपासून मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत होते. नवमी आणि अष्टमी ही एकत्र आल्यामुळे आज देखील या ठिकाणी होम झाला आणि त्यामुळे मोठ्या संख्येने भाविकांनी आज सकाळपासून या ठिकाणी गर्दी केली होती. शिवाजीनगरचा हा उत्सव म्हणजे एक प्रकारे कलाकारांचा उत्सव आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अनेक कलावंत दररोज या उत्सवात भेट देत असतात. यंदा देखील अनेक मान्यवर कलावंतांनी या उत्सवाला भेट दिली. आज देखील ज्येष्ठ कलावंत श्री सचिन खेडेकर, सुनील बर्वे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या उत्सवाला भेट दिली. आम्ही त्यांच्याशी बातचीत केली. काय सांगा? दरवर्षी म्हणजे मला वाटतं गेली मी 5-6 वर्ष येतोय भाईच्या नवरात्र उत्सवात आणि उत्सव मला दरवर्षी वेगवेगळे देखावे इकडे बघायला मिळतात. दरवर्षी वेगवेगळे देखावे बघायला मिळतात. आयोजन दरवर्षीप्रमाणे अजून मोठं होत जात आहे आणि फारच नेटकं आणि नेमकं आयोजन असतं आहे. त्यामुळे मला आवडतं आणि मला वाटतं जे का मी सिलेक्टेड मंडळांना भेट देतो बाईंशी असलेले जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे हा देवीला नमीच येतो. इथे गेले 3 वर्ष येतोय आणि सुधाबाईंची माझी पहिली ओळख महेश सरांमुळे झाली, महेश मांजरेकरांमुळे. आमचं ऑल द बेस्ट नाटक जे होतं तेव्हा ते आले होते आणि त्यांना माझा परफॉर्मन्स आवडला होता. त्यानंतर एक बॉन्ड तयार झालं आणि फारच मी एक सिनियर वडील आणि मुलाचं नातं आहे आमचं आणि ते सतत माझ्यावर चेक ठेवून असतात की काय काम चालू आहे माझं आणि अगदी हक्काने मला इथे बोलवतात आणि त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलवतात आणि माझ्याही सगळ्या कार्यक्रमांना ते असतात. सो इट्स अ फादर सन रिलेशनशिप आणि मला इथे येऊन दरवर्षीच मजा येते. सो आज नेमकं काही प्रयोगांमुळे शेवटच्या दिवशी येणं झालं आहे, नाहीतर मी सुरुवातीच्या दिवसांमध्येच येतो. पण इथे येऊन एक पॉझिटिव्ह एनर्जी येते जी पुढे वर्षभर राहते सोबत. थँक्यू. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. या चित्रपटाद्वारे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ माजवली. ते संतोष मांजरेकर हे देखील देवीच्या दर्शनासाठी आज आले. शिवाजीनगरच्या या उत्सवामध्ये आज सचिन खेडेकर आलेले आहेत. सचिनजी सांगा, काय सांगा? मी दरवर्षी देवीला येतोच अगदी न चुकता आणि प्रत्येक वेळेला नवीन हे भूषणचं डिझाईन बघूनच मला कमाल वाटते की एवढं वर्षानुवर्ष गेली 20-25 वर्ष 30 वर्ष त्या नवीन कल्पना इकडे तो साकार करू शकतो याचं मला कौतुक वाटतं. आणि खरं म्हणजे देवीचा उत्सव इथे जितक्या प्रेमानं साजरा होतो तसा आणखीन कुठेही होत नाही. मी खूप कमी आलो आहे, इतक्या वर्ष आलेलो नाही मी, पण ज्या वर्षी आलो आहे त्यावेळी काहीतरी नवीन देखावा पाहायला मिळाला आहे आणि सुधाबाईचं खरंच कौतुक करावं तितकं थोडं आहे. कारण तो ज्या नेटाने करतो आणि जो रिस्पॉन्स त्याला मिळतो तो फार उदंड आहे. मला वाटतं हीच त्याचं संचित आहे आणि हेच त्याची कमाई आहे आणि मला शुभेच्छा द्यायच्या त्याला. देवीने सदैव त्याच्या पाठीशी उभं राहावं बस. म्हणजे काय सांगाल तुम्ही पण येत असं नाही? मराठी चित्रपटसृष्टी या ठिकाणी लोटत असते असं म्हटलं वावगं ठरणार नाही.
लक्ष्मी म्हणून ज्यांचं कॅरेक्टर संपूर्ण महाराष्ट्राला ज्या कॅरेक्टरने अक्षरशः वेड लावलं ते वैभव मांगले आज दुर्गेच्या दर्शनासाठी आले होते आणि आल्यानंतर त्यांनी केवळ आमच्याशी बातचीत नाही केली तर थेट श्री या मंडळाचे अध्यक्ष श्री सुधाकर चव्हाण यांच्याशी बातचीत केली. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळामध्ये आत्ता मराठीतले मोस्ट वर्सटाईल ॲक्टर आत्ता सध्या ज्यांची ओळख आहे ते वैभव मांगले आत्ता या ठिकाणी आलेले आहेत. वैभवराव, सर्वप्रथम शिवाजीनगरच्या या उत्सवात आपलं स्वागत. काय सांगाल थोडक्यात या उत्सवाविषयी? पहिली तुमची फर्स्ट रिॲक्शन काय? दरवर्षी मी उत्सवाला येतो. विशेषतः म्हणजे मुंबईतली अशी एकमेव देवी आहे की जिकडे मी दरवर्षी आवर्जून जातो. बाईंचं प्रेम तर आहेच आहे, पण त्याहीपेक्षा मला वाटतं की ज्या श्रद्धेने ज्या आपुलकीने तो सगळं लोकांचं करतो तर मला वाटतं ती श्रद्धा ती आपुलकी मला जास्त महत्त्वाची वाटते आणि म्हणून मी इथे येतो. आणि येतोच हक्काने, कारण जी काही श्रद्धा आहे ती माझ्या मते या निमित्तानं आम्ही व्यक्त करत असतो. तर मला या निमित्तानं भाईंना पण असे प्रश्न विचारायचे आहेत एक दोन की भाई, एकमेव उत्सव असा आहे की जो तुम्ही साजरा करता. तुम्ही काही गणपती आणत नाही किंवा तुम्ही काही बाकीचे कुठले उत्सव करत नाही. तुम्ही फक्त नवरात्रामध्ये 9 दिवस लक्ष्मी इथे दुर्गा मातेचं आपण स्थापना करून आपण त्या पद्धतीने सगळा उत्सव साजरा करतो, लोकांना आनंद देतो. याच्यामागचं कारण काय? त्याच्यामागचं कारण की या आदिशक्तीचा मला चांगला अनुभव आहे आणि ही नवसाला पावणारी देवी आहे. मला वाटतं जेव्हा या देवीचा मी उत्सव सुरू केला त्यावेळेला मी सुद्धा एक साधा कार्यकर्ता होतो. माझं मी कुठल्या पक्षात नव्हतो, कुठल्या पक्षाचा मला पाठबळ नव्हतं. माझा कोणी फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये राजकारणात नव्हता, कोण राजकीय पक्ष माझा नव्हता. परंतु हा उत्सव मी सुरू केला, या उत्सवाने मला नगरसेवक बनवलं. करेक्ट. त्यामुळे मी या देवीला आयुष्यात कधी विसरूच शकत नाही. आज तुम्ही मराठी कलाकार जेवढे इथे येतात, नेक्स्ट टाइम मला बोलवावं लागत नाही, स्वतःहून सगळे येतात. वर मला फोन येतात की आम्ही येतोय म्हणून. हे का, आता कुठेतरी प्रत्येकाने काही ना काहीतरी मागितलं ते त्याला मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळे इथे येत असतात. अत्यंत खरं आहे ही गोष्ट. म्हणजे मला आठवतंय की जेव्हा आम्ही आपण इथे कुठलं शूटिंग केलं, शिक्षणाच्या आईचा घोच नाही, शहाणपण देगा देवाचं शूटिंग इथं आपण केलं होतं. त्या दरम्यान भाईंची आणि माझी ओळख झाली. पण त्या वर्षीपासून मी इथे दरवर्षी येतोय. दरवर्षी मी खरं तर देवाकडे काहीच मागत नाही. मी म्हणतो की आतापर्यंत जेवढं मला दिलंस त्यातच मी खूप समाधानी आहे आणि धन्यवाद त्याच्याबद्दल. पण मला वाटतं की भाई म्हणतात ते बरोबर आहे की मनोकामना जी आहे ती जर तुम्ही पॉझिटिव्हली त्यांच्याकडे मागितली, काही मनामध्ये किलमिश न ठेवता, तर मला वाटतं ही देवी नक्कीच नवसाला पावणारी आहे. तर मी आज मला जवळजवळ 30वं वर्ष माझं चालू आहे. मला वाटतं 25 वर्ष मी अपक्ष निवडून होतो. हा देवीचाच महात्म्य आहे. माझी तर सर्व भक्तांना विनंती आहे की देवी नवसाला पावणारी आहे. जास्तीत जास्त आपण इथे येऊन इथं दर्शन घ्या. आपण हा मनोकामना पूर्ण होतील याची खात्री आम्ही देऊ मंडळाच्या वतीने. तर हे होते ठाण्यातले मोस्ट वर्सटाईल पॉलिटिशियन सुधाकर चव्हाण आणि महाराष्ट्रातले मोस्ट वर्सटाईल ॲक्टर वैभव मांगले. मी मोस्ट वर्सटाईल अशासाठी म्हटलं होतं ते इंटरव्ह्यू देता इंटरव्ह्यूवर कधी झालं हे कळलं पण नाही. थँक्यू दोघांनी आमच्याशी बोलतो. थँक्यू. ज्याप्रमाणे चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर कलावंत या ठिकाणी भेट देत असतात, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातले मान्यवर इथे येत असतात. साहित्य क्षेत्रातले मान्यवर देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात. कवी अरुण म्हात्रे या ठिकाणी आले, आम्ही त्यांच्याशी बातचीत केली. शिवाजीनगरच्या या उत्सवामध्ये अनेक कलावंत येत असतात. त्याच्यामध्ये चित्रपटाचे अभिनेते असतात, दिग्दर्शक असतात, अनेक कलावंत इथे येत असतात. आज आपल्याबरोबर कवी आहेत. सर, मला सांगा, या संपूर्ण उत्सवाचं काव्यात्मक पद्धतीने तुम्ही कसं वर्णन कराल? एक खूप लोकप्रिय माझं गाणं आहे उंच माझा झोका. त्या उंच माझा झोकामध्ये मी वर्णन केलेलं आहे नव्याने घरामध्ये आलेल्या एका वधूचं. आणि ती वधू असं आपण समजतो की ती खूप लहान होती वयाने. न्यायमूर्ती रानडे खूप वयाने मोठे होते आणि त्याच्यामुळे ती आल्याला थबकली एवढं मोठं घर बघून. आणि मग नंतर ती हळूहळू त्या घरामध्ये रुळली, शिकली, मोठी झाली आणि मग तिने स्वतःच्या प्रतिभेनं, प्रज्ञेनं सगळ्या जगाला दिपवून टाकलं. मला नेहमी भाईंच्याकडे जेव्हा येतो त्यावेळी असं वाटतं की ही जी देवी आहे, ही देवी ह्या इकडच्या सगळ्या ग्रामदेवता आहेत, त्या ग्रामदेवतांच्या पद्धतीनं
या मंडपामध्ये येते आणि हळूहळू तिला असं एक रुपडं येत जातं 10 दिवसामध्ये की ती या सगळ्या भागाचं कल्याण व्हावं, या सगळ्या भागामध्ये शांतता सुख नांदावं म्हणून अशा पद्धतीनं तिची प्रतिष्ठापना होते किंवा उभी राहते की मला ते चांदण चाहूल होती कोवळ्या पाऊली माप मी ओलांडले अन दूर गेली भातुकली खेळण्याचे होते वय अंगणाची होती सय सोवळ्या मनात माझ्या बरे नभाचा आशय थबकले उंबऱ्यात मी पाहुनी नवी पहाट जणू जन्मले नव्याने भरता मळवट हाती अमृताचा वसा जात देई माझा सखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका झुले उंच माझा झोका. क्या बात आहे, बहुत बढ़िया. ओव्हरऑलच या उत्सवाचं आयोजन या नियोजन याविषयी काय सांग? खरं तर अनेक नवरात्र उत्सव आपण बघतो पण सुधाबाईंच्या बाबतीत असं आहे की ते खूप प्रेमळ आहेत, सगळ्या माणसाने एकत्र करणारे, माणसांची दोस्ती वाढवणारे आणि त्याचबरोबर ते खूप स्ट्रिक्ट आहेत. म्हणजे देवीच्या बाबतीत किंवा कुठल्याही समारंभाच्या बाबतीत त्यांना बेशिस्त अजिबात चालत नाही. त्याच्यामुळे त्यांचा एका अर्थानं असा प्रेमळ दरारा असतो या सगळ्या समारंभामध्ये आणि त्याच्यामुळे इतका मोठा हा उत्सव असतो ह्या भागामधला, म्हणजे ठाण्यामधला अगदी नंबर 1 म्हटलात तरी हरकत नाही. इतका सगळा त्याचा आभ असतो सगळा. पण इतकं सगळं असताना सुद्धा जी शिस्त असते, लोक ज्या प्रेमाने, ज्या शिस्तीने, ज्या नियोजनबद्ध पद्धतीनं वावरतात ते बघून मला नेहमी असं वाटतं की एखादा नगरसेवक, भक्त नगरसेवक, देवीचा भक्त नगरसेवक हा जर का अशा पद्धतीच्या कामामध्ये उतरला तर तो किती लोकांची सगळी म्हणणी जशी ऐकून घेतो तसं हे समारंभ किती निगुतीने करतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा नवरात्र उत्सव आहे. आम्ही दरवर्षी येतो, म्हणजे मी खरं तर खूप ठिकाणी जात नाही, फक्त सुधाबाईंच्याकडे येतो. त्याचं कारण एक तर त्यांच्याबद्दल आम्हाला एक वेगळं ममत्व आहे आणि दुसरं म्हणजे ज्या पद्धतीनं, ज्या प्रेमानं ते हा सगळा उत्सव करतात त्याच्याबद्दल त्यांना सॅल्यूटच करावेसे वाटतात. आणि हॅट्स ऑफ टू सुधाबाई, हॅट्स ऑफ टू इज नवरात्र उत्सव आणि हॅट्स ऑफ टू. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातल्या मंडळींचा वावर देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात असतो. शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष श्री सुरेश गडा, ठाणे शहरातील ज्येष्ठ समाजसेवक श्री मुकेश सावला यांच्यासह अनेक मान्यवरांनी या उत्सवाला भेट दिली. नाही, ऑल ओव्हर म्हणजे मी कैक वर्ष सुधाबाईंनी जेव्हापासून हा या नवरात्र उत्सव चालू केला आहे तेव्हापासून मी आवर्जून दर्शनाला येतो आणि खरोखर एक आपल्या ज्या म्हणतो वर्तकनगर एरियाची ज्या पद्धतीने सुधाबाईंनी चालू केलेली नवरात्री, म्हणजे जे गरीब घरातले लोक आहेत ती कुठे बाहेर खेळायला जाऊ शकत नाही, त्यांची चांगल्या पद्धतीने इथं सोय केलेली आहे. खरोखर सुधाबाईंनी एक केलेल्या कामाचं आई जगदंबेकडे प्रार्थना करतो का असंच त्यांनी भरभराटीचं काम करत राहावं आणि आई जगदंबे सांगतो त्याची अशीच प्रगती उत्तरोत्तर वाढावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी सुधाबाईला धन्यवाद देतो आणि आई जगदंबेला प्रार्थना करतो की सुधाबाईला उदंड आयुष्य आणि चांगली तब्येत द्यावी आणि हा उत्सव एक हिमालयाच्या उंचीसारखा शिखर गाठावा अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय हिंद. कार्यकर्त्यांचा हा उत्सव आहे. कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे राबत असतात. अशाच काही कार्यकर्त्यांशी आम्ही बातचीत केली. आम्ही लहानपणापासून इथे शिवाजीनगरला हा उत्सव बघत राहिलो आहे आणि काम करतो आम्ही इथे. भाईंच्या आशीर्वादमुळे आणि भाईंनी जो विश्वास दाखवला माझ्याबद्दल, त्यांनी मला खजिनदार पद दिल्याबद्दल त्याचा आभारी आहे मी. आणि हे मी 10-12 वर्ष काम करतो आहे खजिनदार पदाचं. आणि भाईंबरोबर काम करणारे सगळं पदाधिकारी, कार्यकर्ते हे दिवस आता मेहनत करतात आणि त्यांच्यामुळे, सहकार्यामुळे हे आपलं नवरात्र उत्सव मोठ्या थाटामाने आम्ही करतो इथे आणि आम्ही होतो. हे आपलं 30वं वर्ष असून दरवर्षी देवीमुळे मोठ्या थाटामाट्याने इथे त्यांचा मिरवणूक आणि विसर्जन होतो इथे. आणि माझी एवढी प्रार्थना आहे देवीला की सगळे कार्यकर्ते भाईंना उदंड आयुष्य दो आणि त्यांच्या पुढे वाटचालात त्यांना हार्दिक अभिनंदन. धन्यवाद.
शिवाजीनगरच्या या उत्सवामध्ये अनेक कलावंत सहभागी होत असतात आणि अशाच प्रकारचे माउथ ऑर्गन वाजवणारे अनेक कलावंत आहेत. विजय रामदास ठाण्यातलेच रहिवासी आहेत. विजयजी, तुमची कला दाखवा मला. गेली 25 वर्ष मी हे वाजवत आहे. बोलू ना. गेली 25 वर्ष वाजवत आहे मी आणि आता सध्या हे इन्स्ट्रुमेंट एवढं दुर्मिळ झालं आहे की सध्या वाजवणारे कोण शिल्लक नाही असं मला तरी वाटते. कारण मी स्वतः अजून कोण बघितलेलं नाही कोण वाजवणार. तेव्हा मला ही कला अजून जपायची आहे. आता माझं वय 72 चालू आहे तरी पण मी अजून ही कला सोडलेली नाही. आम्हाला तुमची थँक्यू. तर हे जो विजय रामदासची अतिशय दुर्मिळ अशा प्रकारची कला होत चाललेली आहे आणि या मंचावर आज त्यांनी हे सगळं सादर केलं. प्रचंड रिस्पॉन्स त्यांना मिळाला. थँक्यू आमची शिवाजीनगरच्या या उत्सवामध्ये विविध प्रकारच्या धार्मिक परंपरा देखील पाळण्यात येतात. नवरात्रामध्ये दिवट्या नाचवणं हा एक मोठा प्रकार असतो. शिवाजीनगरमध्ये तो आवर्जून केला जातो. आज देखील ज्यावेळेस या दिवट्या नाचवल्या गेल्या त्यावेळेस प्रत्येक जण याच्याकडे अत्यंत कुतूहलाने बघत होते. Hey,
तर मंडळी, गेल्या 10 दिवसांपासून शिवाजीनगरचा हा उत्सव यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत. हा संपूर्ण उत्सव आपल्याला कसा वाटला, हे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्याशी जो संवाद साधला तो आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. तोपर्यंत हा संपूर्ण यूट्यूब चॅनल आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.